हॅलो एव्हरीवन. तर आपण आज बघणार आहोत द वैदिक सिव्हिलायझेशन. तर याच्या अगोदर MPSC क्लासेस या यूट्यूब चॅनलवरती 3 चॅप्टर अपलोड केलेले आहेत. तर आपण स्टार्ट करूया. द वैदिक लिटरेचर. ओके, तर वैदिक लिटरेचर जे आहे त्यालाच काय म्हणतात, वैदिक सिव्हिलायझेशन असे म्हणतात. ओके, तर वेदाजमध्ये काय आहेत, इट आवर द अर्ली लिटरेचर. इट कंपोज ऑफ द मेनी सांगेस ऑर ऋषीज. ओके, म्हणजे हे वेदाज वगैरे कोण केलेलं आहे, ऋषीने वगैरे ते कंपोज केलेले आहेत आणि त्याच्यामध्ये वुमेनने पण ते कंपोज केलेले आहेत. ओके, खूप सारे जे वैदिक हॅम्स वगैरे आहेत. ओके, तर ते जे आहेत वुमेनने पण काय केलेलं आहे, कंपोज केलेलं आहे. तर वैदिक लिटरेचरमध्ये लँग्वेज कुठली होती, संस्कृत होती. आणि वैदिक लिटरेचर एकतर रिच अँड डायव्हर्स होती. आणि ऋग्वेदा. ओके, तर ऋग्वेदा जे आहेत तर फर्स्ट टेक्स्ट आहे. ओके, त्याच्यामध्ये 4 वेद आहेत. फर्स्ट बघूया, ऋग्वेदा आहे, यजुर्वेदा, सामवेदा आणि अथर्ववेदा. तर ऋग्वेदा एक तर फर्स्ट टेक्स्ट आहे. ओके, विद म्हणजे काय. ओके, तर सगळ्यात पहिले विद म्हणजे काय. विद म्हणजे टू नो, म्हणजे काय, नॉलेज. ओके, म्हणजे काय, इट मीन नॉलेज. विद म्हणजे काय, नॉलेज आहे. आणि पहिलं जे आहे वैदिक पिरियडमध्ये, तर वैदिक पिरियडमध्ये काय केलेलं आहे, ओरल ट्रॅडिशन्स वगैरे होते. ओके, आणि प्रिझर्व केलेलं आहे. ओके, म्हणजे एकतर ओरल आहे, ते ओरल ट्रॅडिशन आहे आणि ते प्रिझर्व केलेलं आहे. वेदाजलाच काय म्हणतात, श्रुती असे म्हणतात. ओके, तर नेक्स्ट बघूया आपण. आता आपण बघितलं होतं की त्याच्यामध्ये 4 वेद आहेत. ऋग्वेद आहे, यजुर्वेद आहे, सामवेद आणि अथर्ववेद. तर फर्स्ट बघूया आपण ऋग्वेद. ओके, तर ऋग्वेद जे आहे, द वर्सेस ऑफ द वेदा इज नोन ॲज अ ऋचा. ओके, त्याला म्हणतात ऋचा असे म्हणतात. आणि त्याच्यामध्ये द वेदा कन्सिस्ट ऑफ द ऋचा इज कॉल्ड ऋग्वेदा. ओके, म्हणजे त्याच्यामध्ये ऋचाच आहेत. त्याच्यामध्ये ऋचा म्हणजे काय, तर ऋचामध्ये काय, द कंपोज ऑफ द प्रेज ऑफ द डायटी. ओके, म्हणजे आपण जे वैदिक सिव्हिलायझेशन जे लोक होते, तर ते काय करत होते, ते जे देवी वगैरे आहे. ओके, म्हणजे देवीला वगैरे मानत होते आणि प्रे वगैरे करत होते. हे कशामध्ये लिहिलेलं आहे, ऋग्वेदा संहितामध्ये लिहिलेलं आहे. आणि त्याच्यामध्ये नंबर ऑफ द रिचार्ज वगैरे आहेत. ओके, तिथं आपण पहिलं याच्या अगोदर बघितलंच आहे आपण, वुमेन आणि मेन त्यांनी कंपोज केलेलं आहे. त्याच्यामध्ये खूप सारे वैदिक हाइम्स वगैरे आहेत. नेक्स्ट आहे इथं पोएट्स. ओके, तर पोएट कंपोजिशन इज कॉल्ड सुक्ता. ओके, म्हणजे पोएट्स म्हणजे कविता वगैरे ते जे आहे ते कंपोजिशन कधी केलं, ऋग्वेदामध्ये केलेलं आहे हे. अजून नेक्स्ट आहे, यस तेच आहे त्याच्यामध्ये की ऋग्वेदामध्ये काय आहे की देवीला वगैरे ते मानत होते आणि प्रे वगैरे करत होते. आणि हे सगळं ऋग्वेदा संहितामध्ये लिहिलेलं आहे. तर नेक्स्ट बघूया आपण यजुर्वेदा संहिता. ओके, तर यजुर्वेदा संहितामध्ये काय, खूप सारे मंत्राज आहेत. ओके, तर मंत्राज वगैरे आहेत, याजना वगैरे आहे. ओके, तर ते जे आहे यजुर्वेदामध्ये लिहिलेलं आहे. तर खूप सारे डिफरंट मंत्राज आहेत त्याच्यामध्ये. चॅटिंग वगैरे करत होते. ओके, तर ते सगळं जे आहेत पोएट्स वगैरे जे आहेत, म्हणजे पोएट्स म्हणजे पोएम्स वगैरे जे आहेत ते सगळं जे आहे यजुर्वेदा संहितामध्ये लिहून ठेवलेलं आहे. नेक्स्ट बघूया आपण सामवेदा संहिता. ओके, तर संहितामध्ये काय लिहिलेलं आहे, एक तर सिंगिंग द ऋग्वेदिक व्हर्सेस टू सेट द रिदम अँड ट्यून. ओके, म्हणजे ह्याच्यामध्ये सामवेदामध्ये काय लिहिलेलं आहे, म्युझिक. ओके, तर म्युझिकविषयी जे इन्फॉर्मेशन जे आहे ते लिहून ठेवलेलं आहे, ते कशामध्ये, सामवेदामध्ये. आणि आता पण जे आहेत इंडियन म्युझिक आहेत. ओके, तर वैदिक पिरियडमध्ये पण म्युझिक वगैरे होतेच आणि ते सामवेदामध्ये लिहून ठेवलेलं आहे. नेक्स्ट बघूया आपण अथर्ववेदा संहिता. ओके, तर ह्याच्यामध्ये जे आहे, तर सगळ्यात पहिलं जे आहे डे बाय डे ऑफ द पीपल नॉलेज, म्हणजे ह्या लोकांना नॉलेज होतं. काय नॉलेज होतं, एक तर खूप सारे डिसीज वगैरे आहेत. ओके, तर डिसीज वगैरे आहेत आणि डिसीज वगैरे झाल्यानंतर त्याला क्यूर करण्यासाठी जे आहे मेडिसिन हबचा वगैरे यूज करत होते. ओके, मग वैदिक पिरियडमध्ये जे आहे तर त्यांना माहिती होतं, नॉलेज होतं की मेडिसिन हब वगैरे जे आहेत तर त्याचा यूज करत होते. फॉर एक्झाम्पल आता जे आहेत आपण ॲलोवेराचा यूज करतो, या तुळशीचा पण आपण यूज करतो, म्हणजे ॲज अ मेडिसिन आहे, ते मेडिसिन प्लांट आहे, म्हणजे आपण आत्ता यूज करू. ते पहिलं पण वैदिक सिव्हिलायझेशन लोक होते, त्यांना पण त्याचं नॉलेज होतं. नेक्स्ट आहे ब्राह्मणास टेक्स्ट आयनकाज अँड उपनिषदा वे रिटन आफ्टर द कंपोजिशन ऑफ द संहिता. ओके, म्हणजे ह्यामध्ये पण ब्राह्मण टेक्स्ट आहे, आयनकाज आहे आणि उपनिषदा वगैरे कंपोज केलेला आहे. त्याला काय म्हणतात, संहिता असे म्हणतात. तर फर्स्ट बघूया ब्राह्मणा टेक्स्ट. ओके, तर ब्राह्मणा टेक्स्टमध्ये जे आहे
त्याच्यामध्ये याजना रिच्युअल वगैरे आहेत. ओके, याजना म्हणजे ते याजना रिच्युअल म्हणजे काय की ते ऋषीमुनी वगैरे जे आहेत, यज्ञ वगैरे. ओके, ते यज्ञ वगैरे जे आहे ते नॉलेज वगैरे जे आहे ना ते ब्राह्मणाकडे नॉलेज होतं त्याचं. ओके, तर म्हणजे प्रोव्हाइड द नॉलेज बाय द युजिंग वेदिक मंत्रास. ओके, म्हणजे त्यांना माहिती होतं की वेदिक मंत्रात वगैरे कुठले बोलायचे, या याजना रिच्युअल वगैरे कसं करायचं ते ब्राह्मण लोकांना येत होतं. ओके, माहिती होतं. ओके, तर नेक्स्ट बघूया आपण आयनकाज. ओके, तर आयनकाज जे आहे, आयनकाज कन्सिस्ट ऑफ द रिफ्लेक्शन ऑफ द थॉट एक्सप्रेशन आफ्टर द मेडिटिंग विथ अ डीप कन्सन्ट्रेशन इन द फॉरेस्ट ऑर वाईल्ड ट्रीट्स. म्हणजे काय की तर आयनकामध्ये काय लिहिलेलं आहे की मेडिटेशन वगैरे त्यांना माहिती होतं. ओके, मेडिटेशन माहिती होतं, ते डीप कॉन्सन्ट्रेशन वगैरे करत होते फॉरेस्टमध्ये वगैरे जाऊन, तर त्यांना नॉलेज होतं त्याचं. ओके, आणि याजना राईट पण त्यांना माहिती होतं. नेक्स्ट आहे उपनिषदा. तर उपनिषदाला काय म्हणतात, नॉलेज म्हणतात. ओके, तर नॉलेज ॲक्वायर्ड बाय द सिटिंग ॲट द फीट ऑफ द टीचर. म्हणजे उपनिषदा म्हणजे जे आहे तर गुरु शिष्य जे आहे, तर टीचर काय करतात, टीच करतात स्टुडंटला. तर ते जे लिहिलेलं आहे उपनिषदामध्ये लिहिलेलं आहे. द ह्युमन बीइंग हॅव वंडर ऑफ द इव्हेंट ऑफ द लाईफ अँड द डेथ. इट इज नॉट इझी टू फाइंड द आन्सर टू देम. ओके, म्हणजे उपनिषदामध्ये काय आहे की त्याच्यामध्ये खूप सारे जे व्हॅरियस जे टॉपिक वगैरे तिथं काय करत होते, डिस्कस करत होते. नेक्स्ट बघूया आपण द फोर वेदास, ब्राह्मणास, आयनकास अँड द उपनिषदा वेर कंपोज ओव्हर द पिरियड 1000 अँड 5000 इयर ड्युरिंग द लॉंग मेनी ऑफ द चेंजेस. ओके, म्हणजे ह्या पिरियडमध्ये जे आहेत खूप सारे चेंजेस आलेले आहेत. ओके, तर नेक्स्ट बघूया आपण द फॅमिली सिस्टम डे अँड डे लाईफ. ओके, म्हणजे त्या पिरियडमध्ये, वैदिक पिरियडमध्ये जे फॅमिली सिस्टम कशी होती आणि त्यांची लाईफ कशी होती, तर त्या पिरियडमध्ये काय होतं, जॉईंट फॅमिली होती. ओके, जॉईंट फॅमिली होती. आणि गृहस्पतीला काय म्हणतात, हेड ऑफ द फॅमिली असे म्हणत होते. ओके, म्हणजे जॉईंट फॅमिली होती. सेकंड काय आहे, गृहस्पती. ओके, गृहस्पती कोण आहे, हेड ऑफ द फॅमिली होते तेव्हा. आणि त्यामध्ये पॅरेंट होते, वाईफ होते, चिल्ड्रन होते, ग्रँडमदर होते, ग्रँडफादर होतं, ते सगळे मिळून राहायचे ते. नेक्स्ट इन दिस इनिशियल पिरियड देअर वॉज अ स्कॉलर. ओके, म्हणजे वुमेन स्कॉलर पण होते, म्हणजे वैदिक पिरियडमध्ये जे आहे. ओके, वैदिक पिरियड मध्ये जे आहे वुमेन स्कॉलर पण होते. तर त्याचं नाव काय आहे, लोपामुद्रा आहे, गार्गी आहे, मैत्री आहे. हे जे वुमेन होती ते खूप वैदिक पिरियडमध्ये जे आहे तर स्कॉलर होते, खूप हुशार होते. त्यांनी खूप सारे ते लिटरेचर वगैरे लिहून ठेवलेलं आहे त्यांनी. नेक्स्ट आहे द हाऊसेस ड्युरिंग द वैदिक, द अर्थन ऑर द बॅटल अँड डॉम कन्स्ट्रक्शन्स. द बॅटल मीन्स वोवन लॅटेस ऑफ द वुडन स्ट्रिप्स. ओके, म्हणजे हे जे आहे तर हाऊसेस वगैरे जे आहे त्यांच्या हाऊसेसमध्ये वगैरे जे आहे ते क्लेचा पण यूज केलेला आहे त्यांनी. ओके, तर क्लेचा, कावडंगचा पण यूज करत होते पहिलेचे वैदिक लिटरेचर, वैदिक सिव्हिलायझेशनमध्ये. वैदिक जे पीपल वगैरे होते तर त्यांनी यूज केलेला आहे. नेक्स्ट काय, डाएट. ओके, ते लोक वैदिक सिव्हिलायझेशनमधील जे लोक होते त्यांचे डाएट काय होते, त्याच्यामध्ये वीट आहे, बार्ली आहे, राईस आहे. म्हणजे ते ॲग्रिकल्चर तर पहिलेच करत होते. त्याच्यानंतर वीट, बार्ली, राईस ते खात होते. त्याच्यानंतर नेक्स्ट यावा, गोधूम, ग्रीही आर टू बी फाउंड इन द वैदिक लिटरेचर. ओके, म्हणजे यावा म्हणजे काय, बार्ली म्हणतात. आणि वैदिक पिरियडमध्ये वीटला काय म्हणत होते, गोधूम. आणि राईसला काय म्हणत होते, व्रीही असं म्हणत होते त्या वैदिक सिव्हिलायझेशनमध्ये. फक्त नाव वेगवेगळं आहे. नेक्स्ट मिल्क आहे, यॉगर्ट आहे, घी वगैरे आहे, बटर, हनी, ब्लॅक ग्राम आहे, लेंटिल आहे. लेंटिलला मसूर असे म्हणतात, मसूर डाळ. ओके, सीसम म्हणजे तीळ वगैरे जे आहे ते पण ते यूज करत होते. मीठचा पण यूज करत होते वैदिक पिरियडमध्ये. ओके, तर नेक्स्ट बघूया आपण द पीपल इन द वैदिक पिरियड यूज्ड कॉटन अँड वुलन गारमेंट. म्हणजे सगळ्यात पहिले जे आहे कॉटन वगैरे जे आहे ते कॉटनचे कपडे वगैरे ते यूज करत होते. द वाल्का द क्लॉथ मेड अप ऑफ द bark of the tree, similar the animal skin
वेअर ऑल्सो यूज्ड ॲज अ क्लॉथिंग. ओके, म्हणजे फक्त वैदिक पिरियडमध्ये. ओके, तर वैदिक पिरियडमध्ये काय होतं, कॉटन आणि वुलन गार्मेंट त्यांना माहिती होतं. ओके, आणि ते जे आहे तर ॲनिमल्सचे स्किन वगैरे आहे तर ते पण ते यूज करत होते. आणि मेन अँड वुमेन जे आहे ऑर्नामेंटचा पण यूज करत होते. फॉर एक्झाम्पल गोल्ड आहे, फ्लावर गार्डलँड आहे. फ्लावर गार्डलँड म्हणजे ते हार आहे तर ते पण यूज करत होते मेन अँड वुमेन बोथ. स्ट्रिंग मेडअप ऑफ द बीड्स. ओके, म्हणजे बीड्स आपण यूज करत होते. द काइंड ऑफ द पेडंट कॉल्ड निष्का. ओके, निष्का म्हणजे पेडंटचा पण यूज करत होते. नेक्स्ट सिंगिंग, प्लेइंग म्युझिकल इन्स्ट्रुमेंट, डान्स, बोर्ड गेम्स अँड चॅरियट रेस, हंटिंग वेअर द मीन्स ऑफ द रिक्रिएशन. ओके, म्हणजे ते पहिलेचे जे लोक होते वैदिक पिरियडमध्ये, तर वैदिक पिरियडमध्ये गाणे म्हणत होते, प्लेइंग करत होते, म्युझिकल इन्स्ट्रुमेंटचा पण यूज करत होते, खूप सारे गेम्स वगैरे खेळत होते. ओके, तर इथं या इमेजमध्ये जे आहे हे पहिलं पण वैदिक पिरियडमध्ये ते लोक यूज करत होते. ओके, तर नेक्स्ट बघूया आपण ॲग्रिकल्चर, ॲनिमल हजबंड्री अँड इकॉनॉमिक अँड सोशल लाईफ. ओके, म्हणजे वैदिक सिव्हिलायझेशनमध्ये जे आहे, वैदिक सिव्हिलायझेशनमध्ये जे ॲग्रिकल्चर वगैरे करत होते, ॲनिमल हजबंड्री आणि सोशल लाईफ, तर जे सोशल लाईफ आपण बघूया. नेक्स्ट बघूया सगळ्यात पहिलं ॲग्रिकल्चर. तर ॲग्रिकल्चर जे आहे मेन ऑक्युपेशन होते, म्हणजे वैदिक पिरियडमध्ये ते लोक ॲग्रिकल्चर करत होते. ऑक्सन वेअर यॉक टुगेदर टू प्लो ऑफ द फील्ड. ओके, तर त्या पिरियडमध्ये जे आहे ॲग्रिकल्चर करत होते. ओके, आणि त्याच्यामध्ये अथर्ववेदा. ओके, तर अथर्ववेदामध्ये जे इन्सेक्ट, पेस्ट, द अदर ॲनिमल्स दॅट डिस्ट्रॉय द क्रॉप्स अँड द सजेस्टेड सर्टन रेमेडीज अँड काउडंग वॉज युज्ड टू मॅन्युअर. म्हणजे वैदिक पिरियडमध्ये जे आहे काउडंग म्हणजे काउडंगचा यूज करत होते. कशाला? मॅन्युअर म्हणून यूज करत होते. ओके, मॅन्युअर म्हणजे खत. ओके, खत म्हणून ते यूज करत होते. आता पण करतो आपण. ओके, पहिलेचे वैदिक सिव्हिलायझेशनमध्ये जे लोक ते पण यूज करत होते, आता आपण ते पण यूज करतो ॲज अ खत. ओके, तर ॲनिमल कुठले होते? हॉर्स होता, काऊ, डॉग, द स्पेशली इम्पॉर्टंट. ओके, तर काऊ जे आहे, तर काऊ जे आहे त्याला काय म्हणत होते? एक्सचेंज. ओके, म्हणजे एक्सचेंज. ओके, तर मीन ऑफ द एक्सचेंज त्याचा यूज करत होते काऊचा. येस, काऊ जे आहे तर काऊ हायली प्राईज होती. ओके, खूप सारं काऊ जे आहे तर हायली प्राईज होती आणि ते स्टोलन करत नव्हते. स्टोलन म्हणजे विकत नव्हते. ओके, तर पहिलेचे जे लोक आहेत ना वैदिक पिरियडमध्ये, ते गाईला वगैरे जे आहेत ते विकत नव्हते. आणि वैदिक पीपल वेअर स्किल इन द टॅमिंग द हॉर्स और अँड हार्सनिंग देम द चॅरियट. यस, म्हणजे हॉर्सचा पण ते यूज करत होते. म्हणजे या इमेजमध्ये बघा हॉर्सचा पण यूज करत होते पहिलेचे वैदिक पिरियडमध्ये पण. नेक्स्ट आहे ओके, तर ॲनिमल हजबंड्री पण ते करत होते पहिलेचे लोक. आर्टिशन्स वगैरे खूप सारे होते. ओके, आर्टिशन म्हणजे पॉट वगैरे बनवत होते या पेंटिंग्स वगैरे, तर त्यांना माहिती होतं हे पण. नेक्स्ट यस, द फॉर्म द इंडिपेंडंट ऑर्गनायझेशन कॉल्ड ॲज शेरनीज और गाइड्स. द हेड ऑफ द guild were the known as Sheristri. However, slowly the status of the skill artisans become the secondary. म्हणजे स्किल लोक पण जे होते, स्किल आर्टिशन्स वगैरे होतं तर ते पण होते त्या पिरियडमध्ये. नेक्स्ट बघूया आपण. यस, तर त्याच्यामध्ये 4 वर्ण होते. वैदिक पिरियडमध्ये किती होते? 4 वर्ण होते. तर त्याच्यामध्ये फर्स्ट काय? ब्राह्मण आहे, दुसरा कुठला आहे? क्षत्रिय आहे, थर्ड कुठला आहे? वैश्य आहे, आणि लास्ट कुठला आहे? शूद्र आहे. ओके, तर त्या पिरियडमध्ये 4 वेदा होते. तर 4 वेदामध्ये काय? बेसिस ऑफ द बर्थ. ओके, म्हणजे त्यांचे पॅरेंट कास्टिझम वगैरे होते, खूप सारे कास्टिझम वगैरे करत होते. आणि त्या पिरियडमध्ये जे आहे बेसिस ऑफ द बर्थ. ओके, त्याच पिरियडमध्ये कास्टिझम वगैरे आहे ते इन्क्रीज झालेलं होतं. तेच त्याच्यामुळे जे सोसायटीमध्ये जे आहे तर सोसायटीमध्ये काय झालेलं आहे? इनइक्वॅलिटी वगैरे आलं होतं त्याच पिरियडमध्ये. ओके, इनइक्वॅलिटी. तर यस, त्याच्यामध्ये ड्युरिंग द वैदिक पिरियड सर्टन नोशन ऑफ द लीडिंग टू द लाईफ, आयडियल लाईफ अँड बिकम द वेल इस्टॅब्लिश अँड द 4 स्टेजेस ऑफ द आश्रमास. ओके, म्हणजे त्या पिरियडमध्ये पण आश्रम वगैरे होते. ओके, त्याच्यामध्ये 4 आश्रम वगैरे होते. तर फर्स्ट आश्रमला काय म्हणत होते? ब्रह्मणाचार्य. ओके, ब्रह्मणाश्रम. ओके, ब्रह्मणाश्रम फर्स्ट होतं.
आणि फर्स्ट काय आहे की सगळं जे गुरु वगैरे होते ते टीच करत होते मुलांना. तर हे जे आहे त्याला म्हणतात ब्राह्मणाश्रममध्ये काय ओन्ली मुलं वगैरे तिथं ओन्ली टीच म्हणजे गुरु आणि शिष्य, तर तसा प्रक्रिया होता पहिला. नेक्स्ट काय, द नेक्स्ट स्टेज आफ्टर द सक्सेसफुल completion ऑफ द ब्राह्मणाश्रम अँड ग्रहिस्थाश्रम म्हणजे काय, लग्न वगैरे. ओके, तर लग्न वगैरे, फॅमिलीज वगैरे, त्याचे काय ड्युटीज वगैरे आहेत तर ते फॉलो करावं लागत होतं. त्याच्यानंतर थर्ड स्टेज काय होतं, वनप्रस्थाश्रम. ओके, वनप्रस्थाश्रम होता. ओके, तर नेक्स्ट बघूया, एक्सेप्टेड टू द डिटॅच हिमसेल्फ फ्रॉम द हाऊसहोल्ड. ओके, तर हे थर्ड स्टेज झालं. नेक्स्ट आहे फोर्थ स्टेज. तर फोर्थ स्टेजमध्ये त्याला काय म्हणतात, संन्यासाश्रम. ओके, तर संन्यासाश्रम जे आहे तर पूर्ण जे फॅमिली वगैरे ते साईडला ठेवून ते फॉरेस्टमध्ये जात होते, ते मेडिटेशन वगैरे करत होते, तर ते संन्यासाश्रम होते. नेक्स्ट आहे रिलिजियस आयडिया म्हणजे काय, रिलिजन. ओके, तर रिलिजन आयडिया. तर वेदिक पिरियडमध्ये. ओके, तर वेदिक पिरियडमध्ये जे आहे तर सगळ्यात पहिलं ते लोक जे आहेत ते खूप सारे म्हणजे देवांना मानत होते. फॉर एक्झाम्पल सन आहे, विंड आहे, रेन आहे, लाइटनिंग आहे, स्टॉर्म आहे, रिव्हर आहे. तर द गिवन टू द फॉर्म ऑफ द डायटीज, म्हणजे त्यांना देव मानायचे. ओके, म्हणजे सन आहे, आता पण आपण यूज करतो, म्हणजे आपण पण मानतो ते, म्हणजे सनची पूजा वगैरे आहे तर आता पण करतात. ओके, तर पहिलं वेदिक पिरियडमध्ये पण फॉलो करत होते. नेक्स्ट वेदिक कंपोजिशन प्रे देम टू बिकम लाईफ टू गिविंग फोर्स, म्हणजे देवांना वगैरे खूप मानत होते. खूप सारे नेचर. ओके, म्हणजे नेचर जे आहे ते नेचरला ॲज अ गॉड असं मानत होते ते. तर याजना, फायर वगैरे आहे तर ते यूज करत होते, ते ऑफरिंग वगैरे करत होते. फॉर एक्झाम्पल इथं यज्ञ वगैरे करत होते ते त्या पिरियडमध्ये, आणि खूपच जास्त होतं त्या पिरियडमध्ये. ओके, म्हणजे प्रिस्ट वगैरे जे आहे त्यांना खूपच इम्पॉर्टन्स देत होते त्या पिरियडमध्ये, वेदिक पिरियडमध्ये. नेक्स्ट आहे द पीपल इन द वेदिक पिरियड द थॉट अबाउट द हाव अँड द नॅचरल फिनॉमिना अकर. ओके, म्हणजे लोकांना पण माहिती होतं की सीझन वगैरे, फॉर एक्झाम्पल समर आहे, रेनी सीझन आहे, विंटर सीझन, त्या लोकांना सगळं माहिती होतं. द समर इज अ फॉर्म ऑफ द रेनी सीझन अँड द रेनी सीझन बाय द विंटर, त्यांना माहिती होतं, नॉलेज माहिती होतं याचं. आणि रेग्युलर सायकल, नेचरचं जे सायकल आहे ते त्यांना माहिती होतं हे. नेक्स्ट तर तिथं पहिलेचे वेदिक पिरियडमधले जे लोक आहेत धर्माला मानत होते. ओके, तर धर्माला पहिलेचे मानत होते. नेक्स्ट आहे पॉलिटिकल सिस्टीम कशी होती त्या वेदिक पिरियडमध्ये. तर फर्स्ट काय, द वेदिक पिरियडमध्ये तर विलेजमधला हेड आहे ना त्याला काय म्हणतात, ग्रामिणी. ओके, त्याला काय म्हणतात, ग्रामिणी म्हणतात. म्हणजे विलेजचा जे हेड आहे त्याला म्हणतात ग्रामिणी असं म्हणत होते वेदिक पिरियडमध्ये. आणि ग्रुप ऑफ द विलेज त्याला काय म्हणत होते, विश म्हणत होते, विश. आणि त्याचा जो हेड आहे, हेडला काय म्हणत होते, विशपती. विशपती कोण आहे, ग्रुप ऑफ द विलेज आहे तर त्याचा हेड कोण आहे, विशपती आहे. आणि एका विलेजचा जो हेड आहे त्याला म्हणतात ग्रामिणी असं म्हणत होते. आणि सेव्हरल विश फॉर्म जना म्हणतात. ओके, ओके, त्याच्यानंतर जे आहे जना सेटल इन टू द स्पेसिफिक रिजन इज नोन ॲज अ जनपद. ओके, जनपद असे म्हणत होते. नेक्स्ट काय आहे, नृप. ओके, नृप जे आहे, नृपला काय म्हणतात, किंग. म्हणजे पहिल्याच्या पिरियडमध्ये जे आहे, म्हणजे वेदिक पिरियडमध्ये किंग वगैरे होते तेव्हा त्याला नृप असे म्हणत होते. त्यांचे मेन ड्युटीज वगैरे आहेत ते त्यांना फुलफिल करावं लागत होतं. आणि किंग काय करत होते, टॅक्सेस वगैरे कलेक्ट करत होते आणि त्यांनी ॲडमिनिस्ट्रेशन्स वगैरे जे आहे तर ते फॉलो करत होते. नेक्स्ट किंग जे आहेत, खूप सारे जे ॲडमिनिस्ट्रेशनमध्ये जे आहे तर खूप सारे जे पोस्ट होते, ऑफिसर वगैरे आहेत तर त्यांना अपॉइंट करत होते किंग. फॉर एक्झाम्पल पुरोहितला प्रिस्ट. ओके, तर पुरोहितला प्रिस्ट ते करत होते, अपॉइंट करत होते. त्याच्यानंतर सेनापती जे आहे ते आर्मीचा हेड जो होता
तर ते जे आहे त्याला अपॉइंट कोण करत होते, किंग करत होते. आणि ऑफिसर हू कलेक्टेड द टॅक्सेस वॉज नोन ॲज भागदूक. ओके, भागदूक म्हणजे काय की ते टॅक्सेस वगैरे जे आहे ते कलेक्ट करणं. भाग म्हणजे काय, शेअर करणं. म्हणजे शेअर म्हणजे काय की किंगला जे आहे ते किंगला जे टॅक्सेस वगैरे देणे, टॅक्सेस वगैरे शेअर करणं म्हणजे देणं. आता आपण टॅक्सेस वगैरे फील करतो, म्हणजे टॅक्सेस वगैरे देतो आपण. फॉर एक्झाम्पल इनडायरेक्ट टॅक्स आहे, डायरेक्ट टॅक्स आहे, तर आपण काय करतो, गव्हर्नमेंटला आपण पैसे देतो. ओके, म्हणजे देतो. तर त्या पिरियडमध्ये, ज्या वैदिक पिरियडमध्ये पण जे आहे तर किंगला आपण काय करत होते, ते टॅक्सेस वगैरे ते देत होते लोक. नेक्स्ट, देर आर द 4 इन्स्टिट्यूशन हू गायडेड बाय किंग: सभा, समिती, विधात आणि जना. तर हे त्याच्यामध्ये 4 इन्स्टिट्यूशन होते. ओके, तर लास्ट आहे द पीपल ऑफ द स्टेट पार्टिसिपेशन इन देअर वर्किंग. द वुमेन टू पार्टिसिपेट इन द वर्किंग ऑफ द सभा अँड विधात. म्हणजे त्या वैदिक पिरियडमध्ये जे आहे, तर वैदिक पिरियडमध्ये वुमेन जे वगैरे होते, तर वुमेन वगैरे जे आहेत ना ते पण त्याच्यामध्ये पार्टिसिपेट करत होते. ओके, वुमेन वगैरे जे आहेत ते पार्टिसिपेट करत होते. द लॅटरल इन दिस वैदिक थॉट समिती आणि पुराणाज वेअर कंपोज. ओके, तर हे आपण बघितलं होतं की वैदिक पिरियडमध्ये जे आहे तर रिलिजियस वगैरे ते लोक मानत होते. ओके, तर हे सगळं हिंदुइझम. ओके, तर हिंदुइझममध्ये जे आहे वेदा, संहिती, पुराणास, लोकल ट्रॅडिशन्स वगैरे जे आहे ते वैदिक सिव्हिलायझेशन ते लिहून ठेवलेलं आहे. ओके, यस, तर आपला चॅप्टर कंप्लीट झालेला आहे. थँक्यू.